तू बोल. नाही तू बोल. तू बोल. घर तुझं आहे, तू बोल. तू बोल. नाही नाही मी नसतो बोल. तू बोल. नाही नाही. काय चाललंय? कुठं काय? कळतंय मला, लांबून मी दिसतोय. नाही काय नाही. वय वय काय नाही, तू खा. दोघं बी खोटं बोलतात ते कळतंय मला. तू बोलतीस म्हणून खातो. बोल की. मी कशाला, तूच बोल. तुला जास्त कळतं. अगं पण घर तुझं आहे. तू मोठा आहे. अगं पण कुटीची मालकीन तू आहेस ना. कल्पना तुझी होती. दया तुझ्या मनात आली होती. अरे पण काहीतरी गडबड नक्की आहे. काय चाललंय दोघांचं? दोघं बी गपगुमान सांगताय का हे नक्की कसली वादावादी सुरू आहे ते? काढू दोघांना बी बाहेर. काय नाही, ते आम्ही म्हणत होतो वनात एक बाई भेटली होती. मग तिला मदतीची गरज आहे आणि यावेळी मी तुला समोरून विचारते, आपण तिची मदत करूया का? अजिबात नाही. पण का? नाही म्हणजे नाही. अरे ती एकटी आहे, तिचं कोणी नाही, तिला आसरा हवाय. पण मग काय झालं? या जगात असे कित्येक लोक आहेत जे एकटे असतात, त्यांना आसरा हवा असतो. मग काय समजांना आणून इथंच ठेवायचं काय? अरे पण ती चांगली वाटली मला. हीच तर अडसर आहे ना. तुला समजेच चांगले वाटतात. ए हरी, तुला काय झालं दात काढायला? तुलाच भेटली होती ना ती. तू पण सांग की काहीतरी माझी बाजू घेऊन. बघितलंस, त्याला बी पटलंय. नाही नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे. म्हणजे हिचं बरोबर आहे, पण जरा सांभाळून. ती बाई एकदा मागे लागली की पिच्छा सोडत नाही. माझ्या मागे बी हात धुवून लागली होती. हरी, काय हरी? बरोबरच सांगतोय म्या. उद्या कुटीतनं मला बाहेर काढल्यावर म्या काय करू? कुणी काढणार नाही. आधी मला कुटीत घेतलं, मग आता तिला घेशील आणि परत तिसरं कुणी आले की त्याला घेशील आणि मग गर्दी झाली म्हणून मला बाहेर काढशील. मी आधीच सांगितलं होतं की या कुटीमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही म्हणून. पण तरी मी तू ह्याला आणलं ते मी समजू शकतो. का? अगं पर्णिका, तू लहान आहेस अजून, तुला जगाबद्दल माहित नाही. आम्ही दोघं कसं मोठे आहोत, पुरुष आहोत. आणि त्यात जर एखादी अनोळखी बाई इथं राहायला येत असेल तर मी चाललो. ए थांब, कुणाला बी आणणार नाही आता इथं. बस. खरंच वय. मी आलोच मग हात धुवून. का जाऊ दिला नाहीस त्याला? जात होता ना, जागा मोकळी झाली असती कुठे. तुला काही गंमत वाटतीये? जेव्हा माझे आई आणि बा गेले तेव्हा मी लहान होते. त्यानंतर पहिल्यांदा कुणीतरी मला या वनात भेटलं. त्यानं माझी काळजी घेतली. त्याच्यात मला माझा बा दिसतो, म्हणून मी त्याला जाऊ देणार नाही. मग तर त्याला कुठंच जाऊ द्यायचं नाही. काय झालं? कुठं काय? अरे आई परत आली की काय?
आली असेल बहुतेक. बरं आई एवढीशी कशी झाली? होय र, मला बी तसंच वाटतंय. रात्रभरात उंची कमी झाली की काय तिची? म्हातारपणात माणूस वागतो म्हणतात, पण एवढा बी नाही ग. पांघरून काढून बघूया का? होय होय बघ.